ही बसा एकमेकाला विचारत, पण मला सुखाने जगू द्या. लेकिन एक सेकंड, तुम्हाला काय पोरगी बघायला यायची नाही? बघते किती वेळ झाला भांग पाडत बसलाय. राहून दे बस का. असं करा असं असं खरं. आता चांगलं दिसतो जरा. काय भांग पाडायचं सुद्धा पंचायत आहे माझी. भांग पाडायची कधी पाडत नाही म्हणून आजच बरं पाड वाटायला लागला भांग. आकडले पडले तर मारणाचं. बोल काय काय बोल. मला 5,000 रुपये द्या. अरे देवा. 5,000? हा. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. बस का. अहो तुम्हाला 5 रुपये मागितलं नाही, तुम्ही 5,000 रुपये मागितल्यात. काय पागल बिगल झाली काय? पागल नाही झाली मी. माझ्या आईचा कार्यक्रम आहे, त्याला कपडे घ्यायचे त्यांना तिघाला, म्हणून पैसे पाहिजे. तो कसला कार्यक्रम आहे? हाय कार्यक्रम कसला ते मला बी माहित नाही, पण कार्यक्रम आहे मला सांगितलंय. बांधकाम चालू आहे, ह्यावेळेस कॅन्सल करू, दुसऱ्या वेळेस. अच्छा. काय दुसऱ्या वेळ बरं असं म्हणलं ना की माझ्या बहिणीचं लग्न आहे, त्या पुरीला काय घेऊ नको, त्या लग्नात काय खर्च करताना म्हणलं ना काय की आता नको, आता बांधकाम चालू आहे, आता काटकसर करायची. ती लग्न आहे. हा. तुझा कार्यक्रम देवाचा नंतर बी होऊ शकतो. मग हे बी कार्यक्रम आहे, लग्न बी त्यांचे दुसरे कार्यक्रम निघू शकत होते. सांगायला लागला तेव्हा बी तुम्ही करायचं होतं ना. मग आताच लग्नात का केलं? मला काय सांगू नका. ती मला 5,000 रुपये द्या, मला कपडे आणायचे, मला उद्याच्याला कार्यक्रमाला जायचे. लग्न कॅन्सल होत नसतं, कार्यक्रम तुझा कधी बी कॅन्सल होऊ शकतो. अहो लग्न कॅन्सल होत नाही मला बी माहितीये, पण लग्नाच्या नंतर दुसरे कार्यक्रम होतेच ना. ए बाय पैसे नाहीत, बडबड करू नको माझ्यापाशी. बडबड करू नको. मला काय इथं सांगता बांधकामाचा काय कमी लोड आहे? तुझं 5,000 दिन 4,000 दिन कार्यक्रमाला पैसे नाहीत. सांगू नका. बांधकामाचा लोड म्हणजे तुमच्या माणसाला म्हणलं की काय करायचं म्हणलं की त्याला सगळं रान रिकाम आहे, आणि माझ्या माणसाला काय करायचं म्हणलं की काटकसर बांधकाम चालू आहे. असं का तुझे पाना? पैसे नाही तर जा टोकर जा. काय जा नाही, मी पैसे घेतल्याशिवाय इथनं हलणारच नाही. पैसे बिशे नाहीत, नको डोकं बी काय खाव. 5 आणि 6,000 काय झाडाला आहे का? तोडून आणून देऊ का तुला? तुमच्या माणसाला बरं म्हणलं ना हो की पैसे झाडाचं तोडून आणून. लग्न आहे मग ती. मग हे बी कार्यक्रम आहे. कार्यक्रम कॅन्सल करता येतो, बांधकाम झाल्यावर करा म्हणा. तेव्हा तसं म्हणायचं होतं ना. ती मला सांगू नका, गपचूप देऊ का माझं डोकं चिडा घालवू नका. तुझं काम दादा बघू दे, जा तिकडे. काही माणूस आहे स्वतःच म्हणले की सगळं चलतं आणि दुसऱ्याचं म्हणले की काय चलत नाही. कसं देत नाव ना बघतेच तुमच्याकडे. आज गिळायलाच करत नाही संध्याकाळी. पप्पा काय झालं? काय झालं बघितलं नाही का? काय झालं विचारते अजून. काय झालं? मी पत्र शेड मध्ये खेळत होती, काय तुमचे पैसे नव्हते. काय झालं? जा तुझ्या आईला विचार जा काय झालं. दिवसात न तर तुमची 10 वेळा भांडणं होते. चालले मी बसा इथं. तुमचं काय आता खरं नाही. तू तो गया बेटे. अयो आता पडले असते. काय डोळं काय कुठं वर येते का तुझं? बघून चला येणार नाही तुला. मम्मी चल की घरी, लय भूक लागली. स्वयंपाक बिपाक करायचा नाही काय? तुझ्या बापाची माझी झाली ती भांडणं. अजिबात स्वयंपाक बिपाक मी काय करणार नाही बघ, तुला सांगते आताच. मग 5 रुपये दे, चॉकलेट खाती. चॉकलेट खायला तुला पैसे पाहिजे, त्याची भूक लागली काय तुला? सांगायला अगं लागली मग मला. तू स्वयंपाक तिचं एक काय असतं काय की सारखा ग माणूस टेन्शन मध्ये आहे काय की उग येते माझ्या जवळ. दरी पया च्या मला एक दे. दोघीला बी नाही तर सोडा. आणि जेवण बिवण काय करणार नाही बघ, तुला सांगते मी. अगं मम्मी भूक लागली की ग. ती बापाला जाऊन विचार काय करायचं. ती पापाला सांगितलंय. काय सांगितलंय? मी म्हणलंय स्वयंपाक मम्मीला करायला सांगा. अगं मम्मी कर की स्वयंपाक. परे आता तुझा बाप पैसे देणार नाही म्हणून मी स्वयंपाक करणार नव्हती रागात. पण तुझ्या बापा बरं आपल्याला बी उपाशी मारावं लागल. जितेची खोड मेल्याशिवाय काय जाणार नाही. त्यामुळे जा बापाला विचार भाजी काय करायची म्हणून. थांब विचारते. रुको जरा सबर करो. पप्पा भाजी काय करायची? भाजी शेवया शेंग करायला. बर. मम्मी पप्पांनी सांगितलंय की शेवग्याची शेंग कर. बर करते. जा विचार म्हणा भाकरी खाणार आहेत का चपाती. बर. पप्पा मम्मी म्हणली भाकर करायची का चपाती?
चपाती कर, भाकरीनं पोट नाही बरं, तिला सांग चपातीच करायला. बया आता किती हेल्पट आहेत ती अजून काय माहिती. अगं मम्मी पप्पा म्हणलेत चपाती. बया ही माणूस तर आहे ना एक दिवस सुद्धा भाकर खाणार नाही. पटकन भाकरी दाना दाना थापून रिकामा होता येते. बर बाई करती. तुझ्या बापाला विचार मला मसाले भात करायचा आहे का वरण भात करायचा आहे. बर. अयो बया ह्यांचं का भांडणं मिटतात काय की. ह्यांच्या मधात माझा जीव चालला. पायाचं माझ्या तुकडं पडायला लागलो. पप्पा भात करायचाय का मसाले भात करायचाय. वरण भात करायचा आहे. बर. थांब आणि ती स्वयंपाक करायच्या आधी गरगरी जरा चांगला चहा कर, डोकं दुखायला लागले तिच्या संग भांडून. अहो पप्पा तुमचं खाऊ मिटतंय व माझ्या पायात तुकडं पडायला लागलं. इकडून या तिकडून जा, इकडून या तिकडून जा. जा सांग जा. बर. मम्मी तू चल बरं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. ओके. अभी मजा आएगा ना भिड़ो. मम्मी तू बस बरं इथं. बघ पोरीला सुद्धा वाटतं आपली भांडणं बिंडणं होऊन येत. एक काम करू, पुढल्या महिन्यात बघू. तुझ्या आईला सांग कार्यक्रम पुढल्या महिन्यात कर म्हणा. पप्पा तुमची भांडणं मिटो काय लागन मला काय घेणं नाही. तुमची एकामेकाची डोके फोडून घ्या. तुमच्या मदत करू माझं पायाचं तुकडं पडायला लागलं. भात करायचाय का चपाती करायची का चहा बनवायचाय ही बसा एकामेकाला विचारत. पण मला सुखाने जगू द्या. जा स्वयंपाक कर. मी नाही करणार स्वयंपाक आणि चहा बी करणार नाही. आता जी विचारत होती की ही करू का ती करू, पोरीला मदत घालून. तिला एकाला भूक लागली होती म्हणून मग विचारत होते. आता अजिबात कर जा कर जा. नाही करणार. ए जा उठ. नाही करणार. आता म्हणलं की पोरीला ही चरण ते चरण लगेच विचार कशा बदल तू. जा उठ उठ. ए पहिलं काय आताच्या आता पोरीला हे करायला ना आता पलटी मारायला लागली.